नमस्कार श्रोते हो. एक साधी कल्पना करा. तुम्ही रोजच्या सारखं सकाळी उठलात, पण अचानक तुम्हाला जाणवलं की तुमचा हात किंवा पाय व्यवस्थित कामच करत नाहीये. चालताना अचानक तोल जातोय, समोरचं सगळं धुरसर दिसायला लागलंय आणि शरीरात प्रचंड थकवा जाणवतोय. आपल्याला वाटू शकतं की हा नेहमीचा थकवा किंवा अशक्तपणा असेल आणि हा थांबायला हवा. पण श्रोते हो, ही केवळ साधी कमजोरी नसू शकते. ही लक्षणं असू शकतात मल्टीपर्पज स्क्लेरोसिस म्हणजेच MS या गंभीर आजाराची. आज 30 मे जागतिक मल्टीपर्पज स्क्लेरोसिस दिन. याच निमित्तानं आज आपण क्लिष्ट वाटणाऱ्या पण माहिती असणं अत्यंत गरजेचं असलेल्या आजाराविषयी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नक्की काय असतो हा मल्टीपर्पज स्क्लेरोसिस म्हणजेच MS? मल्टीपर्पज स्क्लेरोसिस हा मेंदू आणि मज्जासंस्थेशी म्हणजेच नर्वस सिस्टीमशी संबंधित असलेला आजार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरात एक इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती असते, जी आपल्याला आजारांपासून वाचवते. पण या आजारात ही रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्याच मज्जातंतूच्या म्हणजेच नर्व्सच्या संरक्षणात्मक आवरणावर, ज्याला आपण मायलिन शीथ असं म्हणतो, यावरच हल्ला करते. याचा परिणाम काय होतो तर जसा एखाद्या इलेक्ट्रिक वायरच्या वरचा प्लास्टिकचा कोटिंग खराब झाल्यावर शॉर्ट सर्किट होतं, तसंच मेंदूकडून शरीराच्या इतर भागांकडे जाणारे संदेश मध्येच अडकतात किंवा चुकीच्या पद्धतीनं पोहोचतात. हा आजार वेळेत ओळखण्यासाठी काही प्रमुख लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं लक्षण म्हणजे हातापायांना अचानक मुंग्या येणं, बधीरपणा किंवा प्रचंड अशक्तपणा जाणवणं. दुसरं लक्षण आहे चालताना किंवा उभे राहताना शरीराचा तोल जाणं. त्यानंतर तिसरं लक्षण आहे दृष्टी अचानक धुरसर होणं किंवा एकच गोष्टी दोन म्हणजेच डबल विजन असं दिसणं. चौथं लक्षण आहे विश्रांती घेऊनही न जाणवणारा तीव्र आणि सततचा थकवा. आणि पाचवं लक्षण आहे गोष्टी चटकन लक्षात न येणं किंवा एकाग्रता करण्यात अडचणी येणं. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो श्रोते हो, समाजात या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, MS हा कोणताही संसर्गजन्य आजार नाही. तो एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अजिबात पसरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जरी आजच्या घडीला या आजारावर पूर्णपणे उपचाराचा 100% मार्ग उपलब्ध नसला तरी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. योग्य वेळी झालेले निदान, आधुनिक औषधोपचार, नियमित व्यायाम, फिजिओथेरपी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक रुग्ण अत्यंत सुंदर, सक्रिय आणि आनंदी जीवन जगत आहेत. आपल्या समाजात अजूनही या आजाराचे नाव सुद्धा अनेकांनी ऐकलेलं नाही. म्हणूनच आजच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून याबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज आहे. आणि हो, आरोग्याची हीच महत्त्वाची माहिती, योग्य सल्ला आणि शासकीय योजना अगदी तळागाळातील घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऊन वारा पाऊस न बघता दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या आपल्या गावच्या आशाताईंना हेल्थ गुरु II केअर परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. तुमच्या कष्टामुळे आज समाज निरोगी राहू शकत आहे. आता श्रोते हो, तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमच्या गावातील किंवा परिसरातील तुमच्या आवडत्या आशाताईंचे नाव अभिमानाने नक्की लिहा. आपण मिळून त्यांचे आभार मानूया. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक गावकऱ्याला नक्की शेअर करा. कारण जागरूकता हीच निरोगी आरोग्याकडे जाणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. धन्यवाद.